ती सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी टिकली नसती आणि त्यांचा त्यावेळेस तो डाव होता असं आपल्या लक्षात आलं की नुसती मराठ्यांसाठी जर केली तर ती उठणार. गिरीश महाजनला वाटलं तेव्हाच लय हुशार आहे. 15 रुपयाचा बेल्ट आम्ही सांगताना सांगितलं छगन भुजबळ सारखे आम्ही जातीवादी नाही आहेत. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची तर सगळ्या जाती धर्माच्या लेकराला सुद्धा ते मिळालं पाहिजे. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी सगळ्या जाती धर्मासाठी करा. आता सगळ्या जाती धर्मासाठी केलं ते उडत नाही. कारण इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्ग हा सगळ्या जाती धर्मांसाठी आणि 2001च्या कायद्याचा 2001च्या आणि 2000 कायद्याचा पूर्ण अधिकार वापरून जर 2012च्या कायद्यात दुरुस्ती करायची असली तर इतर सगळे जर घेतले सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीत तर ते उडत नाही. आणि उडलं असं गिरीश महाजन म्हणतायत की ते टिकणार नाही. टिकणार नाही तर इतके जज घेऊन तुम्ही अंतर्वालीला आलते कशा आणि समजा ते होणार आहे ते टिकणारच नाहीये तर मग छगन भुजबळचा इतका आटापिटा का चाललाय की ते रद्द करा. जर सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणी टिकणारच नाहीये तर छगन भुजबळ इतके पडेल फिडेल सगळे गोळा करायला का लागला. आणि इतके वेळ जमा करून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली तर नाही पाहिजे यासाठी सगळ्यांनी ताकद लावली. याचा अर्थ ते टिकतंय. बरं ते नाही टिकले तर या जालना जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा समाजाला खरं ते सांगून ते तुम्हाला सुद्धा मान्य मराठ्याला काही द्या टिकूनच देत नाही. 16% आरक्षण राहण्या समितीला दिलं उडीलं का नाही. 13% आरक्षण दिलं उडीलं का नाही. आता 10% दिले. मला याचं आणखी एक गोष्ट कळाली नाही तुम्हाला कळाली असली तर सांगा. राणे समितीने आरक्षण दिलं त्यावेळेस 16% दिलं. आता जे 13% आरक्षण दिलं 12-13% आणि आता 10%. लोकसंख्या वाढत असते का कमी होत असते. आपली कमी कसं काय झाली. आधी 13% त्याच्या आधी 16 नंतर 13 आता 10. म्हणजे आमच्या माणसं काय अमेरिकेला राहायला गेले का. आणि तुमची कसं काय वाढायला लागली छगन भुजबळ. तुला तर उठता येत नाही. तो 7% लोकसंख्या आहेत कशी येड सगळ्या दुनियाचं तो 7% लोकसंख्या आहेत कस काय. तरी आपण गणितलं बरं 7% ओबीसी. छगन भुजबळ म्हणतो तसंच वागायचे इथून पुढे. आता शहाणा माणूस तेवढाच राहिला महाराष्ट्रात.